नमस्कार सर्वांना रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा। भाऊ बहिणींच्या या पवित्र दिनी व्हिडिओच्या माध्यमातून येण्याचं एक वेगळं कारण आहे। संतोष अब्दुल प्रतिष्ठानचं गेल्या 4 वर्ष सुरू असलेलं एक सामाजिक उपक्रम देखील आपल्यासमोर मांडण्याच्या हेतूने आणि प्रतिष्ठानचे सदस्य, हितचिंतक व रक्तदाते यांच्या सहकार्यातून एक चांगला विचार मांडल्यानंतर जनतेच्या ज्या प्रतिक्रिया असतात, जनतेची जी साथ असते, हितचिंतक, सदस्य आणि रक्तदाते जे सहकार्य करतात, त्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करणं आणि त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं या उद्देशाने आजचा व्हिडिओ बनवत आहे। आज 2025 मध्ये आपण आहोत। आम्ही संतोष अब्दुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून 2022 मध्ये रक्षाबंधनचा दिवस होता आणि सकाळी 8च्या सुमारास मला माझ्या मनामध्ये असा विचार आला की आज प्रतिष्ठानच्या सदस्यांची संख्या चांगली आहे, जास्त आहे। ज्या निराधार भगिनी आहेत, ज्यांचे पती देवाघरी गेलेत, अशा 5 महिला भगिनींसाठी संतोष अब्दुल प्रतिष्ठानचे जे सदस्य आहेत, जे बांधव आहेत, त्यांनी जर का आपल्या ताईच्या वाट्यातील, बहिणीच्या वाट्यातील 100 रुपये फक्त संतोष अब्दुल प्रतिष्ठानसाठी दिले आणि जवळपास 25 ते 250 ते 300 सदस्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला, तर आपण सहज 25 ते 30 हजार रुपये जमा करू शकतो आणि त्या 5 महिला भगिनींची आपण मेडिक्लेम पॉलिसी काढून देऊन रक्षाबंधन दिनाला खऱ्या अर्थाने चांगले एक प्रथा सुरू करू शकतो। आणि हा विचार माझ्या मनात आल्यानंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी प्रतिष्ठानच्या सर्व ग्रुपला टाकला आणि सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि 2022 मध्ये आम्ही 5 महिला भगिनींच्या मेडिक्लेम पॉलिसी काढल्या। 23 मध्ये रक्षाबंधनच्या दिवशी त्या 5 महिला भगिनींची मेडिक्लेम पॉलिसी आम्ही रिन्यू केली। 24 मध्ये देखील आम्ही त्या पॉलिसी रिन्यू केल्या। असं सलग 3 वर्ष आमचा यशस्वी उपक्रम झाल्यानंतर यावर्षी पुन्हा एकदा प्रस्ताव प्रतिष्ठानच्या सदस्यांसोबत ठेवला आणि प्रतिष्ठानचे मावळे, प्रतिष्ठानच्या रणरागिणी या अशा चांगल्या सामाजिक कार्यात कधीच नकारात्मक भूमिका घेत नाहीत, एक सकारात्मक भूमिका घेऊन प्रतिष्ठानच्या मागे उभ्या राहतात आणि कालपासून आम्ही ते योगदान जमा करायला सुरुवात केली। आतापर्यंत जवळपास 340 सदस्य, हितचिंतक, रक्तदाते यांनी मिळून जवळपास 35,000 रुपयांची देणगी त्या ठिकाणी प्रतिष्ठानला दिली। प्रतिष्ठानच्या स्कॅनरवर प्रत्येकी 100 रुपये पाठवून, आपल्या बहिणीच्या वाट्यातील 100 रुपये पाठवून त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आतापर्यंत आम्ही 5 महिला भगिनींच्या मेडिक्लेम पॉलिसी काढत होतो। यावर्षी एका नवीन महिला भगिनींची आम्ही मेडिक्लेम पॉलिसी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे। अर्थात त्या महिला भगिनींना गेल्या वर्षी आम्ही दिवाळीनंतर त्यांच्या पतींचं अचानक निधन झालं, 2 ते 3 मुली आहेत त्यांना, आणि मग त्यांना एक आधार म्हणून ते आम्ही मेडिक्लेम पॉलिसी काढली होती। म्हणजे 2025 मध्ये आम्ही 6 महिला भगिनींना या माध्यमातून, प्रतिष्ठानच्या भावरायांच्या माध्यमातून माणुसकीची साथ म्हणून आणि रक्षाबंधन या दिनाचं पावित्र्य
अजून मोठं व्हावं, त्याची महानता वाढावी या अनुषंगाने आम्ही तो उपक्रम यावर्षी देखील राबवला। अर्थात हे मी एकटा करू शकलो नाही, यासाठी माझे सदस्य आहेत, आमचे हितचिंतक आहेत, आमचे रक्तदाते आहेत, जे फक्त व्हॉट्सअपला एक मेसेज टाकल्यानंतर जसा जसा वेळ मिळेल तसा तसा प्रतिष्ठानच्या स्कॅनरला आर्थिक योगदान जमा केले आणि यावर्षी देखील त्या 6 महिला भगिनींच्या पाठी आमचे भाऊराया आहेत, आपले प्रतिष्ठान आहे, याची एक चांगली प्रचिती आम्हाला आली आणि असे चांगले सामाजिक उपक्रम करताना खूप आनंद वाटतो। 3 ऑगस्टला झालेला रक्तदान शिबिर असेल, त्यामध्ये आपण सर्वांनी दिलेला आशीर्वाद, आपण सर्वांनी दिलेली मेहनत, त्यानंतर अगदी 3 तारखेनंतर आजची 9 ऑगस्ट 6 दिवसांनी रक्षाबंधन सारख्या चांगल्या दिनी राबवण्यात आलेला हा सुंदर उपक्रम जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आम्ही करत राहू। आणि आता जशा त्या महिला भगिनींचे मेडिक्लेम पॉलिसीची रिन्यू डेट येईल त्या पद्धतीने प्रतिष्ठान, आमच्या प्रतिष्ठानचे सदस्य दिलीपदादा बडवे यांच्या स्टार हेल्थ कंपनीला ते चेकद्वारे किंवा ऑनलाईन पैसे पाठवतो। आणि सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट या माध्यमातून सांगतो, गेल्या 3 वर्षात दिलीपदादा बडवे यांनी स्टार हेल्थच्या माध्यमातून आम्हाला त्या पॉलिसी दिल्या आणि त्या बदल्यात येणारं जे कमिशन असतं ते कमिशन त्यांनी स्वतःला घेतलं नाही, ते प्रतिष्ठानलाच परत दिलं, त्या महिला भगिनींसाठीच परत दिलं। अशा चांगल्या पद्धतीचं काम आम्ही सातत्याने करतोय आणि यापुढे देखील संतोष अब्दुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून विशेष करून कोकणासाठी एक चांगलं काम करायचा उद्देश घेऊन महिला भगिनींच्या आशीर्वादाने महिलांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने, रक्षाबंधनाचं महत्त्व जोपासण्याच्या दृष्टीने आम्ही सातत्याने कार्यरत राहू। आजच्या ह्या उपक्रमाला ज्या बांधवांनी भगिनींनी सहकार्य केलं त्यांचं संतोष अब्दुल प्रतिष्ठानच्या वतीने मी धन्यवाद देऊन आभार व्यक्त करतो आणि आपल्यातील सर्वसामान्य व्यक्तीच्या म्हणजे माझ्या मागे, संतोष अब्दुल प्रतिष्ठानच्या मागे आपण सातत्याने असेच राहावे आणि सहकार्य करावे एवढी नतमस्तक होऊन विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र, जय प्रतिष्ठान।